आई म्हणून? हो, भीती वाटतेच ना आई म्हणून. भीती वाटतेच. मी तर त्याला आधी नकोच म्हटलं होतं, फॉरेनला जाऊ नको, काही नको, काय तू पुण्याला जॉब कर, नाही तर दिल्लीतही तुला जॉब चांगला भेटतो तिथे कर म्हटलं, तू तर जाऊच नको म्हटलं. तेव्हा विरोधात गेला माझ्या, मी गेला तो, मला तर नकोच होतं त्याला बाहेर देशात पाठवायला. तुम्हाला काय सांगायचं आहे का सरकारला? नाही, काय सांगणार आपण सरकारला आता. तुमचा मुलगा जसं त्याला वाटतं की इथं आल्यानंतर त्याला अटक केली जाईल तर? आता काय सांगणार आता ते. आम्हाला काय असं एवढं राजकारणी अनुभव नसल्यामुळं जास्त काही हे पण नाही करता येत, बोलता येत नाही ना जास्त. बरं. या सगळ्यामध्ये त्याचा स्वभाव कधी असा होता की त्याला काहीतरी करायचं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे? तो काही सांगत नव्हता. तो सांगतच नव्हता मला काही हे करायचं का काय. तो आणि त्याचा मोबाईल हे दोनच त्याला. कोणाशी बोलणे नाही, काही नाही. खाली भातचा राहतो, आला की त्याच्याकडे जाणार, त्याला बोलणार दाजी चला चहा प्यायला वगैरे, तेवढं. बाकी काहीच सांगणार नाही. तो काय करतो काही नाही, काहीच नाही. बरं.